नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे पु ल देशपांडे लिखित, राजेश देशपांडे दिग्दर्शित सुंदर मी होणार या नाटकाच्या पुनरुज्जीवनाचं. आणि या नाटकात एक महत्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रुती पाटील माझ्यासोबत आहे. हाय श्रुती. हाय. कशी आहेस? मी अगदी मजेत. खूप दिवसांनी भेटण्याचा योग येतोय. हो, खरंच. आणि ते सुद्धा पुलंच्या नाटकाच्या निमित्ताने. हे माझं अहोभाग्य. काय खूप मजा येते. एकतर पुलंचं नाटक म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि इतक्या वर्षांनी ते नाटक पुन्हा येत आहे आणि त्यात एक खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर मी साकारते आहे, मेनका नावाचं. हे नाटक पूर्वी लोकांनी पाहिलंय, त्याच्यामुळे काही लोकांना कॅरेक्टरचा अंदाज आहे की हे नक्की कुठलं पात्र आहे. तर खूप इंटरेस्टिंग असं पात्र आहे. सगळ्या पात्रांपेक्षा जरा वेगळं आहे. ती थोडीशी बिनधास्त, बोल्ड आणि बडबडणारी अशी आहे, जशी मी आहे. आणि ती नाटकात फार मजा आणते तिच्या अपीरियन्समुळे. तर ते लिहिलंच इतकं सुंदर कॅरेक्टर आहे की म्हणजे कलाकाराचं, म्हणजे मी ऍज अन ऍक्टर म्हणून तर मी मजा करणारच आहे. त्या लेखणीतच इतकी मजा आहे की मला ते करताना भयंकर मजा येते. आणि त्यात माझे जे को आर्टिस्ट आहेत सगळे, अभिजित दादा बरोबर माझा सीन आहे, स्वानंदी सोबत आहे, श्रुजाताई आहे. तर अभिजित दादा बरोबर पण एक काम करताना एक वेगळीच मजा, तो गिव्ह अँड टेक. आणि सगळेच आमची टीम पण इतकी छान बॉन्ड झालेली आहे ना की तो गिव्ह अँड टेक करताना खूप मजा येते. आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांनाही तितकीच मजा येणार आहे बघताना. बाकी आणखीन प्रोजेक्ट काय काय सुरू आहेत? मी आता जस्ट माझं 1 वर्ष झालं, लग्न झालं, त्याच्यामुळे मी थोडं सेटल वगैरे होत होते, काही ऍडव्हान्स केल्या. पण आता हे माझं प्रॉपर काय म्हणतात, अजून एक माझं नाटक सुरू आहे, प्रायोगिक नाटक सुरू आहे, संगीत नाटक, ज्याचं नाव आहे संगीत बिबट आख्यान. आणि वन्यजीवांवरचं ते पहिलं नाटक आहे, त्याच्यामुळे ते वर्ल्ड रेकॉर्ड करेल असं आपण म्हणूया. कारण असं नाटक भारतात यापूर्वी आलेलं नाही. तर त्यात मी एक खूप इंटरेस्टिंग पात्र करते. तर ते एक माझं नाटक सुरू आहे. वन्यवाणी नावाची त्यांची चळवळ सुरू आहे, त्या अंतर्गत ही 2-3 नाटकं सुरू आहेत. त्यातलं अजून एक वदनी कवळ घेता नावाचं नाटक आहे, त्यातही मी एक छान इंटरेस्टिंग पात्र करते. तर प्रायोगिक नाटकं सुरू आहेत. आणि आता हे सुंदर मी होणार. आणि खूप मजा येते हे करताना. प्रेक्षकांनाही सांग की नाटकाला प्रतिसाद द्या. नक्कीच. सुंदर मी होणार नावाचं इतकं अजरामर नाटक आम्ही पुन्हा तुमच्यासाठी घेऊन येतोय. पु ल देशपांडे लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित हे नाटक आहे. आणि अनेक मोठे मोठे चेहरे आणि तुम्हाला सगळ्यात आवडते ऍक्टर्स ह्यात तुम्हाला भेटीला येणार आहेत. आणि मी श्रुती पाटील मेनका नावाचा खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर साकारणार आहे. पूर्वीच्या लोकांनी हे नाटक पाहिलंच आहे, पण नवीन पिढीने ज्यांनी नाही पाहिलं त्यांनी हे नाटक पाहायला नक्की यावं, आवर्जून यावं अशी मी प्रेक्षकांना विनंती करते. तुम्हाला खूप मजा येणार आहे आणि हे नाटक तुमच्यासाठी नॉस्टॅल्जिया असणार आहे याची खात्री आहे. त्यामुळे प्लीज मी आवाहन करते, हे नाटक बघायला या. कारण तुमच्या प्रतिसादाने आम्हाला हे नाटक पुढे घेऊन जाता येणार आहे आणि तुमचा भरभरून आशीर्वाद आम्हाला मिळू देत हीच अपेक्षा. खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्रुतीला शुभेच्छा.